Okay, welcome students to my YouTube channel, that is DD Civil Engineering. In the last lecture we have studied torsion of circular shafts, problem type number 6. Today we are going to study problem type number 7. This is the last type of problem in the torsion of shafts unit. So we are going to study indeterminate shaft, how to solve the indeterminate shafts. Okay, so what is meant by indeterminate shaft? When both end of the shaft are fixed, then that type of shaft we can called indeterminate shaft. जर शाफ्ट जो आहे एकमेकांना कनेक्टेड असतील, शाफ्ट नंबर ऑफ शाफ्ट कनेक्टेड असतील, त्यांचे जर पहिला एंड आणि लास्टचा एंड दोन्ही एंड जर फिक्स्ड असतील तर त्या शाफ्टला आपण काय म्हणतो, इनडिटर्मिनेट शाफ्ट. सपोज दिस इज अ शाफ्ट ACB. AC is the one of the shaft which is connected parallelly to the another shaft, that is CB, and both the ends of the ACB shaft are hinged. Okay, so what are the conditions to determine the torque or shear stress or angle of twist? So these are the two conditions. These are the conditions similar to that of torch shafts are in parallel. पॅरलल जेव्हा शाफ्ट असतील तेव्हा ज्या कंडिशन होत्या त्या सेम अप्लाय होतात इनडिटर्मिनेट शाफ्टसाठी सुद्धा. जर इनडिटर्मिनेट शाफ्ट असेल तर अँगल ऑफ ट्विस्ट दोन्ही शाफ्टमध्ये जेवढे काही नंबर ऑफ शाफ्ट असतील प्रत्येक ठिकाणी अँगल ऑफ ट्विस्ट हा सेम राहतो. म्हणजे सपोज हा पोर्शन घेतला आपण AC या पोर्शनमध्ये अँगल ऑफ ट्विस्ट θAC असेल, दॅट θAC, आणि CB या पोर्शनमध्ये जो काय अँगल ऑफ ट्विस्ट जनरेट होईल तो θCB जर आपण कन्सिडर केला तर दोन्ही अँगल ऑफ ट्विस्ट काय असणार, सेम राहणार इनडिटर्मिनेट शाफ्टसाठी, लाईक पॅरलल शाफ्ट. ठीक आहे. दुसरी कंडिशन काय असते याच्यामध्ये, जो काय आपण टॉर्क अप्लाय करणार आहोत ह्या इनडिटर्मिनेट शाफ्टवरती, ह्या टॉर्कमुळे काय होतं, दे आर टू रेजिस्ट दिस टॉर्क फिक्सिंग टॉर्क्स आर जनरेटेड. Okay, fixing torques are generated. So this is T, as this fixing torque is generated in portion AC, so write it down TAC, and this is also TBC because this is acting in BC. Okay, so if you are looking very carefully, then you will know. Okay, actually this is not the direction, this will be your direction of the shaft fixing torque. ठीक आहे. बघा, पूर्ण या इनडिटर्मिनेट शाफ्टवरती टॉर्क कोणत्या डायरेक्शनने अप्लाय होतोय, क्लॉकवाईज डायरेक्शनने अप्लाय होतोय. तर याला बॅलन्स करण्यासाठी या फिक्स्ड एंडला टॉर्क जनरेट होतो, त्याला आपण काय म्हणतो, फिक्सिंग टॉर्क्स. आणि हे फिक्सिंग टॉर्क्सची डायरेक्शन काय असती, अपोजिट टू दॅट ऑफ अप्लाइड टॉर्क. जो अप्लाइड केलेला आहे टॉर्क त्याच्या अपोजिटली हे दोन टॉर्क काय होतात, जनरेट होतात. ठीक आहे. तर मग हा क्लॉकवाईज आहे तर हे काय असतील, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने ॲक्ट होतील. ठीक आहे. मग हा डायरेक्शन झाला TBC, याचं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन ही होईल, तर या दिशेने त्याचं काय होईल, डायरेक्शन येईल. मग अशा पद्धतीने काय होईल, TAC ॲक्ट होईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे झाले फिक्सिंग टॉर्क्स. तर ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय डिटरमाइन करायला विचारलं जातं, टॉर्क दिलेला असतो, लेंथ दिलेली असते, डायमीटर दिलेला असतो, G व्हॅल्यू दिलेले असतात शाफ्टसाठी. आपल्याला फाइंड आउट करायचं असतं हे टॉर्क, फिक्सिंग टॉर्क्स फाइंड आउट करायचे असतात. रिस्पेक्टिव्ह शाफ्टचे आपल्याला शिअर स्ट्रेस फाइंड आउट करायला विचारतात आणि अँगल ऑफ ट्विस्ट आपल्याला फाइंड आउट करायला विचारतात. ऑलरेडी पॅरललच्या केसमध्ये आपण स्टडी केलेला आहे कशा पद्धतीने थिटा काढायचा, टाऊ काढायचा आणि T काढायचा. तर सेम आपल्याला प्रोसिजर याच्यासाठी सुद्धा आहे इनडिटर्मिनेट शाफ्ट. त्यामुळं खूप इझी प्रॉब्लेम आहे हा. ऑलरेडी आपण पॅरललमध्ये स्टडी केलं आहे. पॅरलल आणि इनडिटर्मिनेट शाफ्टमध्ये फक्त डिफरन्स काय आहे, डायग्राममध्ये डिफरन्स आहे. डायग्राम अशी काढली जाणार, टॉर्क जो काही अप्लाइड आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला आपले हे फिक्सिंग टॉर्क अप्लाइड होणार. बाकी कंडिशन सेम राहणार पॅरलल सारख्या. θAC इज इक्वल्स टू θCB आणि T टोटल टॉर्क किती असणार, हा जो टोटल टॉर्क T आहे तो कशाच्या बरोबरीने असणार, जे फिक्सिंग टॉर्क्स असतील त्यांची ॲडिशन केले तर आपल्याला टोटल टॉर्क मिळतो.
बस या दोन कंडिशनचा वापर करून आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे, टी, हे दोन्ही टी फाइंड आउट करायचे, बरोबर, दोन्ही रिजनचे. हे कारण टी ए सी म्हणजे काय, टी ए सी इज अ फिक्सिंग टॉर्क ॲक्टिंग इन शाफ्ट ए सी. टी बी सी म्हणजे काय, फिक्सिंग टॉर्क ॲक्टिंग ऑन टी बी सी, बी सी पोर्शन. आणि टोटल टी म्हणजेच काय, टी हा अप्लाइड टॉर्क आहे, अप्लाइड टॉर्क ॲट द पॉईंट सी, सी पॉईंटला ॲक्ट होणारा हा टी आहे टोटल टॉर्क. ठीक आहे. थिटा ए सी म्हणजे काय, अँगल ऑफ ट्विस्ट इन पोर्शन ए सी. थिटा सी बी म्हणजे अँगल ऑफ ट्विस्ट इन पोर्शन बी सी. ठीक आहे. आणि विच विल बी इक्वल्स टू टोटल थिटा, टोटल अँगल ऑफ थिटा, तो सुद्धा यांच्या इक्वल असतो. कोणत्या केसमध्ये, इनडिटर्मिनेट शाफ्ट असेल. आणि हीच कंडिशन, या दोन्ही कंडिशन सेम राहतात. कशासाठी, पॅरललमध्ये जरी शाफ्ट असतील तरी सुद्धा. मग सिम्पल आहे. आपला प्रॉब्लेम बघूया याच्यावरती. तर बघा, इनडिटर्मिनेट शाफ्टवरती आपला हा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काय आहे बघा, ए सॉलिड स्टील रॉड 6 मीटर लॉंग इज फिक्स्ड ॲट बोथ एंड्स. बघा, रॉड दिलेला आहे आणि तो दोन्ही बाजूला फिक्स्ड आहे. तर ह्या कंडिशनवरून आपण काय समजून घ्यायचं की हा टाईप कोणता आहे, इनडिटर्मिनेट शाफ्टचा टाईप आहे. ठीक आहे. शाफ्ट आहे ज्याची लेंथ दिलेली आहे आपल्याला किती, 6 मीटर. टोटल लेंथ दिलेली आहे 6 मीटर. जो दोन्ही बाजूला काय आहे, फिक्स्ड आहे. म्हणजेच केस कोणती आहे, केस आहे 7th केस. कोणती केस, इनडिटर्मिनेट, इनडिटर्मिनेट शाफ्टची केस आहे ही, बरोबर. त्याच्यासाठी कंडिशन्स काय आहेत आपल्याला, थिटा विल बी इक्वल्स टू थिटा 1 इज इक्वल्स टू थिटा 2 अँड टी टोटल टॉर्क इज इक्वल्स टू T1 प्लस T2. ठीक आहे. या दोन कंडिशन्स लक्षात ठेवायचे. पुढे काय दिलंय, टोटल टॉर्क दिलाय, म्हणजे टॉर्क अप्लाइड होतं बघा किती, ए टॉर्क ऑफ 12 किलोन्यूटन मीटर इज अप्लाइड ॲट 2.4 मीटर फ्रॉम लेफ्ट एंड. बघा, लेफ्ट एंड ही बाजू आहे, ह्या बाजूला किती डिस्टन्सला तो टॉर्क अप्लाइड होतोय, 2.4 मीटर ह्या डिस्टन्सला. सपोज इथून एवढं 2.4 डिस्टन्स आहे. सपोज हा पॉईंट घेतला आपण, याला नाव देऊया सी, शाफ्टला नाव देऊया ए बी. ए बी शाफ्ट आहे, सी पॉईंटला टोटल म्हणजे टॉर्क अप्लाय होतोय, टोटल टॉर्क किती, 12 किलोन्यूटन मीटर. तर आपल्याला डायरेक्शन आपण अज्युम करूया क्लॉकवाईज आहे, 12 किलोन्यूटन मीटर. जर अप्लाइड टॉर्क क्लॉकवाईज असेल तर फिक्सिंग टॉर्क कोणत्या डायरेक्शनला अप्लाइड होतील, अँटी क्लॉकवाईज. मग अँटी क्लॉकवाईज कशा पद्धतीने असतो, अशा पद्धतीने. ठीक आहे. अँटी क्लॉकवाईज टॉर्क हे अशा पद्धतीने ॲक्ट होतील. मग विचार करा, हा टोटल शाफ्ट 2 पार्टमध्ये डिवाइड केला गेला, बरोबर. पहिल्या पार्टची लेंथ झाली 2.4 मीटर आणि रेस्ट ऑफ द लेंथ काय येईल, मग दुसऱ्या पार्टची लेंथ काय असेल, टोटल 6 मीटर आहे, इथे 2.4 मीटर आहे. मग उरलेली लेंथ किती येते, कॅल्क्युलेशन केलं तर येते उरलेली लेंथ 3.6 मीटर एवढी लेंथ. ठीक आहे, 3.6 मीटर. मग पोर्शन हा झाला ए सी, हा झाला पोर्शन बी सी. मग इथं जो फिक्सिंग टॉर्क असेल त्याला नाव काय देऊया आपण, टी बी सी. आणि इथलं फिक्सिंग टॉर्क टी ए सी. आणि हा टोटल टॉर्क टी 12 किलोन्यूटन मीटर. ठीक आहे. पुढे बघूया, व्हॉट आर द फिक्सिंग टॉर्क्स. आपल्याला म्हणजे हे दोन्ही काढायचे, टी ए सी काढायचं आहे, टी बी सी काढायचं आहे. देन इफ डायमीटर ऑफ शाफ्ट इज 40 mm, म्हणजे शाफ्टचा डायमीटर दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे. गिवन काय दिलं आहे, आणखीन डायमीटर दिलेला आहे किती, 40 mm. आता बघा, एकच डायमीटर दिलाय म्हणजे काय, तो कंटिन्युअस शाफ्ट आहे, फक्त 2 पार्टमध्ये डिवाइड झालाय. कारण ज्या पॉईंटला तो टॉर्क अप्लाइड होतो, अप्लाइड टॉर्क, तो टॉर्क काय करतोय, पूर्ण शाफ्टला 2 पार्टमध्ये डिवाइड करून करतोय. ठीक आहे. थ्रू आउट द डायमीटर दोन्ही. मग आपण असं कन्सिडर करूया की हे 2 शाफ्ट आहे, शाफ्ट ए सी आणि शाफ्ट बी सी. ठीक आहे. आणि दोघांचा डायमीटर सेम आहे 40 mm. पहिल्या शाफ्टची लेंथ किती आहे, 2.4 मीटर आणि दुसऱ्या शाफ्टची लेंथ किती कन्सिडर करायची, 3.6 मीटर दिले आपल्याला. आणखीन काय फाइंड आउट करायला सांगितलं, मॅक्झिमम शिअर स्ट्रेस आपल्याला फाइंड आउट करायचा आहे दोन्ही पोर्शनमध्ये, बरोबर. दोन्ही पोर्शनमध्ये टाऊ आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, टाऊ ए सी फाइंड आउट करायचा आहे. आणि आणखीन काय फाइंड आउट करायचं आहे, टाऊ बी सी फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. आणखीन काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, टी ए सी
अप्लाइड, बरोबर, TAC फाइंड आउट करायचा, TBC फाइंड आउट करायचा. हे फिक्सिंग टॉर्क्स आहेत ते पण आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत. व्हॉट आर द फिक्सिंग टॉर्क्स. आणि पुढे अल्सो कॅल्क्युलेट अँगल ऑफ ट्विस्ट फॉर सेक्शन. अँगल ऑफ ट्विस्ट फाइंड आउट करायचा आहे. आता इनडिटर्मिनेट शाफ्टसाठी दोन्ही पोर्शनसाठी अँगल ऑफ ट्विस्ट काय असतो, सेम असतो. म्हणजे थिटा AC इज इक्वल्स टू थिटा BC इज इक्वल्स टू टोटल थिटा. ठीक आहे, तो सुद्धा आपल्याला काय करायचा आहे, थिटा फाइंड आउट करायचा आहे. आणि वेअर टॉर्क इज अप्लाइड. अज्युम जी आपल्याला दिलेला आहे. आता जीची व्हॅल्यू एकच आहे, म्हणजे दोन्ही टॉर्कसाठी जी काय असतो, जी काय असणार, दोन्ही पोर्शनसाठी जीची व्हॅल्यू सेम राहणार. ATGP एकच मटेरियलचा शाफ्ट आहे म्हणून जी सेम आहे दोन्ही पोर्शनसाठी. ठीक आहे, एवढ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आपल्याला. प्रॉब्लेम सॉल्व करूया. आता सगळ्यात पहिलं काय फाइंड आउट करायचं आपल्याला, हे फाइंड आउट करायचं TAC आणि TBC. ठीक आहे, फर्स्ट टू फाइंड TAC अँड TBC. आपल्याला माहिती आहे इनडिटर्मिनेट शाफ्ट असेल तर T काय असतो, TAC प्लस TBC. ठीक आहे, हे इक्वेशन नंबर आपण 1 म्हणलं सपोज. आता इथे आपल्याला AC पण माहीत नाही, BC पण माहीत नाही, पण टोटल T माहिती आहे आपल्याला. टोटल T किती आहे आपल्याला दिलेला आहे, टोटल T 12 किलो न्यूटन. टोटल T 12 किलो न्यूटन मीटर, म्हणजे 12 इंटू 10⁶ न्यूटन MM. ती व्हॅल्यू फक्त इथं आपण मेन्शन करूया. 12 इंटू 10⁶ इज इक्वल्स टू TAC प्लस TBC. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 1 देऊया. ठीक आहे, आता आपल्याला ACBC माहीत नाही. मग आता ही कंडिशन आपण वापरली, याच्यावरून आपल्याला फाइंडिंग्स नाही मिळाले. मग आता ही दुसरी कंडिशन वापरून आपण काय करूया, फाइंड आउट करूया. मग आपल्याला माहिती आहे थिटा AC इज इक्वल्स टू थिटा BC फॉर इनडिटर्मिनेट शाफ्ट. मग थिटाचा जनरल फॉर्म्युला काय आहे, TL बाय GJ, बरोबर. TL बाय GJ हा फॉर्म्युला आहे. मग AC साठी आपण हा फॉर्म्युला यूज करू. TL बाय GJ फॉर AC इज इक्वल्स टू TL बाय GJ फॉर BC. ठीक आहे, आता बघा इथं जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर जी दोन्ही पोर्शनसाठी सेम आहे, त्यामुळं जी ही टर्म डायरेक्टली इथं कॅन्सल होईल. जे मध्ये काय असतो, डायमीटर, दोन्ही पोर्शनसाठी डायमीटर सेम आहे म्हणून जे सुद्धा काय होईल, कॅन्सल होईल. मग राहतं काय, फक्त T आणि L हे दोन्ही पोर्शनसाठी वेगवेगळे आहेत, बरोबर. मग ते लिहूया फक्त TAC इंटू LAC इज इक्वल्स टू TBC इंटू LBC. ठीक आहे, LAC आपल्याला माहिती आहे, LAC किती आहे, 2.4 मीटर. TAC इंटू 2.4 इज इक्वल्स टू TBC इंटू LBC किती आहे, 3.6. मग TAC फाइंड आउट करा इन टर्म्स ऑफ TBC. मग हे काय होईल, 3.6 डिवायडेड बाय 2.4 इकडे डिवाइड होतील. मग TACचं रिलेशन मिळेल इन टर्म्स ऑफ TBC. हे जर सॉल्व केलं या दोघांचं इक्वेशन तर तुम्हाला येतं TA इज इक्वल्स टू 1.5 टाइम्स ऑफ TBC. हे इक्वेशन मिळतं तुम्हाला. आणि हे जर आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकलं तर तुम्हाला काय मिळून जाईल, दोघांपैकी एकाची व्हॅल्यू मिळून जाईल. ठीक आहे, मग पुट व्हॅल्यू ऑफ TAC इन इक्वेशन 1. व्हॉट इज अवर इन इक्वेशन 1? Equation 1 is 12 into 10⁶. 12 into 10⁶ is equals to TAC plus TBC. आणि आपल्याला माहिती आहे TAC किती आहे, 1.5 टाइम्स ऑफ TBC प्लस TBC. 12 into 10⁶. 12 into 10⁶ इज इक्वल्स टू 1.5 प्लस 1 किती होईल, 2.5 TBC होऊन जाईल यांची ॲडिशन केली तर. मग TBC किती होईल, TBC काय होईल, हा तिकडे गेला, डिवाइड झाला. 12 इंटू 10⁶ डिवायडेड बाय 2.5. मग TBCचं कॅल्क्युलेशन किती येईल, तर हे जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला TBC मिळेल 4.8 इंटू 10⁶ न्यूटन MM. सॉरी 4.8
4.8 इंटू 10⁻⁶ न्यूटन MM. आणि TBCची व्हॅल्यू तुम्ही जर पुन्हा ह्या इक्वेशनमध्ये टाकली, याला म्हणूया सेकंड इक्वेशन, ह्या इक्वेशनमध्ये TBCची व्हॅल्यू टाकली तर तुम्हाला TAC मिळेल. ठीक आहे. मग TAC काय आहे? 1.5 टाइम्स ऑफ TBC. ही व्हॅल्यू याच्यामध्ये टाका, 1.5 इंटू 4.8 इंटू 10⁻⁶. मग आपल्याला TACची सुद्धा व्हॅल्यू मिळून जाईल. याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर तुम्हाला TA ची व्हॅल्यू मिळते 7.2 इंटू 10⁻⁶ न्यूटन MM. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही फिक्सिंग काय फाइंड आउट केले? टॉर्क्स फाइंड आउट केले, TBC आणि TAC. ठीक आहे. हे झालं तुमचं फर्स्ट. ठीक आहे. हे दोन तुम्ही डिटरमाइन केले. आता राहिले काय? टाऊ AC आणि टाऊ BC फाइंड आउट करायचं. मग तुम्हाला माहिती आहे टाऊ AC कसं फाइंड आउट करणार? टॉर्जन फॉर्म्युला काय? T/J इज इक्वल्स टू टाऊ बाय R. बरोबर. मग त्यासाठी मग टाऊ ACचं फाइंड आउट करा अगोदर. TAC डिवायडेड बाय JAC. AC पोर्शनसाठी काढतोय म्हणून आपण सफिक्स काय लावणार? AC. ठीक आहे. आणि टाऊ AC डिवायडेड बाय RAC. ठीक आहे. मग TAC किती आहे? 7.2 इंटू 10⁻⁶ डिवायडेड बाय JEC कसं करतो? π/32 इंटू D⁴. DAC⁴ सध्या आपण असं लिहूया. ठीक आहे. बरोबर. टाऊ AC आपल्याला काढायचा आहे. डिवायडेड बाय RAC म्हणजे काय? DAC डिवायडेड बाय 2. ACचा जो काही डायमीटर असेल त्याला डिवायडेड बाय 2 म्हणजे आपल्याला काय मिळेल? रेडियस मिळेल ACचा. मग 7.2 इंटू 10⁻⁶ डिवायडेड बाय π/32 इंटू, मग ACचं डायमीटर काय आहे? ऑलरेडी आपल्याला गिव्हन आहे डायमीटर किती दिलेलं आहे आपल्याला बघा इथे. इफ द डायमीटर ऑफ शाफ्ट इज 40 mm. इथं मेन्शन करायचं राहिलं. D किती आहे? 40 mm. ठीक आहे. पूर्ण शाफ्टचा डायमीटर सेम आहे म्हणून डायमीटर AC पोर्शनसाठी सुद्धा 40 mm असणार, डायमीटर BC पोर्शनसाठी सुद्धा सेम असणार. म्हणजेच काय? DAC इज इक्वल्स टू DBC इज इक्वल्स टू काय? 40 mm. ठीक आहे. मग ह्या ठिकाणी टाकलं 40⁴ इज इक्वल्स टू टाऊ AC आपल्याला काढायचं आहे. DAC किती? 40 डिवायडेड बाय 2. हे जर तुम्ही पूर्ण सॉल्व केलं तर तुम्हाला टाऊ ACची व्हॅल्यू मिळेल 572.97. 572.97 न्यूटन पर MM². अशा पद्धतीने तुम्हाला टाऊ ACची व्हॅल्यू मिळेल. सिमिलरली टाऊ BC कशी काढणार? सेम फॉर्म्युला TBC डिवायडेड बाय JBC इज इक्वल्स टू टाऊ BC डिवायडेड बाय RBC. ठीक आहे. TBC किती आहे? 4.8 इंटू 10⁻⁶ डिवायडेड बाय JBC कसं काढणार? π/32 इंटू D⁴. आणि BCचं पण डायमीटर किती आहे? ठीक आहे. DBC⁴ असं लिहिते. बरोबर. टाऊ BC आपल्याला काढायचं आहे. डिवायडेड बाय R काय आहे? DBC डिवायडेड बाय 2. ठीक आहे. मग यात व्हॅल्यू टाका. .8 इंटू 10⁻⁶ डिवायडेड बाय π/32 इंटू DBC किती? 40⁴ इज इक्वल्स टू टाऊ BC डिवायडेड बाय 40 डिवायडेड बाय 2. कारण दोन्ही पोर्शनसाठी डायमीटर सेम आहे. आणि हे जर तुम्ही सॉल्व केलं मग तुम्हाला याच्यावरनं काय मिळेल? टाऊ BC मिळून जाईल. सॉल्व केल्यानंतर तुम्हाला टाऊ BCची व्हॅल्यू मिळते 381.98. 381.98 न्यूटन पर MM². ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही ह्या दोन्ही व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. ठीक आहे.
हे आपण फाइंड आउट केला. आता राहिलं काय लास्ट वन, अँगल ऑफ ट्विस्ट. लास्ट वन अँगल ऑफ ट्विस्ट. तुम्हाला माहिती आहे अँगल ऑफ ट्विस्ट दोन्ही पोर्शनसाठी सेम असतो, म्हणून कोणत्याही एका पोर्शनचा जरी काढला तरी तुम्हाला थिटा मिळून जाईल. थिटाचा फॉर्म्युला काय आहे, TL/GJ. बरोबर. मग अशा पद्धतीने फाइंड आउट करूया आपण. थिटा फॉर AC फाइंड आउट करूया. ठीक आहे. मग TL/GJ फॉर AC म्हणजेच काय, TAC इंटू LAC डिवायडेड बाय GAC इंटू JAC. मग टाका व्हॅल्यू. TACची व्हॅल्यू काय आहे, TACची व्हॅल्यू 7.2 इंटू 10⁶ इंटू लेंथ किती आहे ACची. ACची लेंथ काय आहे 2.4 मीटर. जर MM मध्ये घेतली तर 2400 MM मध्ये. G किती आहे ACचा, G एकच दिलाय, दोन्ही पोर्शनसाठी G सेम राहणार, 80 GPa. 80 GPa आहे, MPa मध्ये कन्वर्जन करा म्हणजे 10⁻³ इंटू JAC कसं काढतो आपण, π/32 इंटू D⁴. ACचं डायमीटर किती 40⁴. मग हे जर सॉल्व केलं तर तुम्हाला थिटा मिळून जाईल, थिटा AC मिळून जाईल. तर तो थिटा तुमचा कशामध्ये येणार, रॅडियनमध्ये येणार. तुम्हाला डिग्रीमध्ये कन्वर्जन करण्यासाठी 180/π ने डिवाइड करावं लागणार. मग रॅडियनमध्ये त्याचं जे व्हॅल्यू येते ती येते 0.86. ठीक आहे. थिटाची व्हॅल्यू येते 0.86 रॅडियन. आणि डिग्रीमध्ये कन्वर्जन करायचं असल्यावर तुम्हाला मल्टिप्लाय कशाने करायचं, 180/π. 0.86 180/π हे तुम्हाला कशामध्ये मिळून जाईल, डिग्रीमध्ये मिळून जाईल थिटा AC. ठीक आहे. जे काही तुम्हाला आन्सर येईल ते कमेंट बॉक्समध्ये राईट करा. 0.86 इंटू 180/π डिग्री. आणि थिटा AC म्हणजेच काय असणार तुमचं, थिटा विच इज इक्वल्स टू थिटा AC विच इज इक्वल्स टू थिटा BC. BC पोर्शनमध्ये सुद्धा अँगल ऑफ ट्विस्ट केवढा असणार, हे कॅल्क्युलेशन जेवढं येईल तेवढं डिग्रीमध्ये. ठीक आहे. दिस इज द सिम्पल प्रॉब्लेम ऑन इनडिटर्मिनेट शाफ्ट. सिमिलरली तुम्ही बाकीचे सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.